APN न्यूज सत्य आणि सकारात्मक. गोर बंजारा बोली भाषा ते मराठी प्रमाण भाषा या कृतीपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याबाबत सविस्तर असे की जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मुरुड व जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोर बंजारा बोली भाषा ते मराठी प्रमाण भाषा या कृतीपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा दिनांक 27/9/2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, त्याचप्रमाणे विशेष निमंत्रित व्याख्याते तथा महाज्योती वनारटी गोर बंजारा भाषा अकॅडमी योजनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा संचालक वसंतराव नाईक अध्यासन केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार सर, त्याचप्रमाणे संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य आंग्ल भाषा छत्रपती संभाजीनगर तथा स्वर्णिम बंजारा इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर सुनीता राठोड पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. APN न्यूज साठी अर्जुन पवार, लातूर. विचारपीठावर विराजमान असणारे या गुणवत्तेच्या अनुषंगाने कामकाज करणारे आणि आपल्या सर्वांच्या तोंडाने ज्यांचं कौतुक होत आहे असे आपले जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर साहेब, या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्यांनी सुंदर असं सगळे या ठिकाणी योगायोग घडवून आणला अशा माझ्या मैत्रिणी डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम, या पूर्ण कृती पुस्तिका आणि बंजारा भाषेच्या अनुषंगाने जे कामकाज केलेलं आहे असे संतोषजी ठाकूर सर, जे बंजारा भाषेवर PhD पण करणार आहे असं कळलं मला. जगन्नाथ कापसे सर, या ठिकाणी सर्व उपस्थित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेची टीम, या उपक्रमाला जसं गुणवत्तेच्या अनुषंगाने डायरेक्ट काम करते ते त्याला जोड देणारे, जसं जालन्याला पण ज्यांचं सहकार्य होतं असे आदरणीय मापारी सर, माध्यमिक शिक्षणाधिकारी त्यांचे प्रतिनिधी पवार सर, या ठिकाणी उपस्थित आपण सर्व पालक, शिक्षक आणि विशेष करून शालेय व्यवस्थापन समितीच्या आलेल्या आमच्या सगळ्या महिला आणि सर्व उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच सूत्रसंचालक सरांनी म्हटलेलं आहे की मॅडम मी थोडक्यात असं मार्गदर्शन करावं. थोडक्यातच करणार आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे. या कृतीपुस्तिकेच्या अनुषंगाने बोलते की जेव्हा मॅडमनी काल मला PDF पाठवलं तर मी ती चाळली, कारण जसं सर म्हणाले की आतापर्यंत एखादी भाषा घेऊन काम व्हायला पाहिजे, ते काम ह्या जिल्ह्याने केलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिनंदन, पर खूप जोराने टाळ्या वाजवल्या की एखादी भाषा जी आहे, जसं ठाकूर सरांच्या बोलण्यात आलं की आज जेव्हा आपण शैक्षणिक धोरण, आतापर्यंतची बरीच शैक्षणिक धोरण या ठिकाणी आलेली आहे आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण काम केलेलं आहे. आज आपण NEP 2020 मध्ये काम करतो आहोत. तर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये भाषेविषयी काय म्हटलेलं आहे आणि त्या भाषेच्या अनुषंगाने आपल्या राज्यांनी काय काम केलेलं आहे SCF मध्ये, त्या दोन गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. जसं की NCF म्हटलेलं आहे आपल्याला की L1, L2 आणि L3. आज आपण LA1 मध्ये काम केलेलं आहे या कृती पुस्तिकेच्या माध्यमातून. आता L1 म्हणजे काय की जसं आपण म्हणालो की बोली भाषेकडनं प्रमाण भाषेकडे जाणं, तर L1 मध्ये 3 भाषांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिले बोली भाषा आहे, त्याच्यानंतर परिसरामध्ये बोलल्या जाणारी भाषा आहे आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये बोलल्या जाणारी भाषा. तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात घ्यावी लागेल आपल्या शिक्षक बंधू भगिनींना की जी शाळेमध्ये बोलल्या जाते ती भाषा म्हणजे तीच विद्यार्थ्यांना येणारी भाषा आणि त्या भाषेमध्ये शिक्षकांनी अध्यापन करणं आणि ह्याला महत्त्वाचं स्थान असं जर NEP मध्ये आणि SCF मध्ये दिलं गेलं असेल तर शिक्षक बंधू भगिनींची जबाबदारी वाढलेली आहे. परंतु ह्या कृती पुस्तिकेच्या माध्यमातून ती सुलभ केल्या गेलेली, कारण बहुभाषिक जर आपण म्हटलं की बरेचसे वाडी तांडे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना, जसं आता आपल्याला गोविंदवाड सरांनी ज्यावेळी आपल्या सोबत ते संवाद साधत होते तर त्यांनी सांगितलं की विद्यार्थी कसे बोलतात, कारण जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपल्याशी वाटत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि आपल्यातला दुरावा कमी होत नाही. कारण तांड्यावरून येणारा विद्यार्थी, तांड्यावरून येणारी विद्यार्थिनी जर आपण पाहिली तर त्यांच्या तांड्यामध्ये फक्त बंजारा बोली भाषा बोलली जाते. जर आदिवासी समाजात गेलो आपण तर आपल्या समाजामध्ये
बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपण प्रमाण भाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे, परंतु प्रमाण भाषेतून शिक्षण देत असताना आपल्याला बोली भाषेकडनं पण दुर्लक्ष करता येणार नाही याची जाणीव डॉक्टर भगीरथी गिरी मॅडमला होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या टीमच्या साहाय्याने इतकी सुंदर अशी कृती पुस्तिका आपल्या बंजारा भाषेसाठी तयार केली. म्हणजे कुणीतरी लीड घ्यावं, कुणीतरी नेतृत्व करावं, यांनी एखाद्या भाषेसाठी कृती पुस्तिका तयार करावी, ते म्हणजे फार कौतुकाची गोष्ट आहे. कारण कुठलाही समाज हा दुर्लक्षित राहणार नाही. आपण पाहतो आहोत की जर आपण दुसऱ्या भाषेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठल्या जाती धर्मापुरते जात किंवा एखाद्या जातीपुरते ती भाषा मर्यादित नाही. जर आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने आपण मराठी भाषा बोलणारे जास्त लोक आहोत, परंतु म्हणून मराठीतून पुस्तिका तयार झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये बंजारा भाषेसारख्या अनेक भाषा बोलणारी व्यक्ती पण वास्तव्यास आहे. म्हणून ह्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी जर अशा पुस्तिका तयार झाल्या तर ह्या विद्यार्थ्यांचं जे अध्ययन अक्षमता आहे किंवा जे आपण म्हणतो की अध्ययनामध्ये मागे पडणारी मुलं आहेत, तर ती मुलं पुढे येण्यासाठी हे खूप महत्वाचं साधन ठरणार आहे. आणि अशी एक वाटचाल आपण जी या लातूर जिल्ह्याने केलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. आता या कृती पुस्तिका हे जर आपण संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, कारण आपण पाहतो आहोत की आम्ही बऱ्याचदा शिक्षकांना म्हणतो की आपण कृती पुस्तिका तयार करा किंवा आपण कृती संशोधन हातात घ्या. आता जसं कविता मॅडमनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की आम्हाला असं जाणवलं, हे जाणवणंच मूळ महत्वाचं आहे की आम्हाला असं जाणवलं की ह्या विद्यार्थ्यांना जर आम्हाला आमच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल किंवा प्रमाण भाषेमध्ये आणायचं असेल तर आम्हाला कुठलं तरी अशी एखादी पुस्तिका तयार करावं लागेल की जेणेकरून इतरही शिक्षकांना ती मार्गदर्शक ठरेल. ज्या ठिकाणी बंजारा बोली भाषिक शिक्षक आहेत त्याच्यात वादच नाही. पुन्हा एकदा NCF कडे जाते की NCF ने असं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पण असं ठरवलेलं आहे की जिथे जास्त विद्यार्थी त्या भाषेची बोलणारी असतील तिथे स्थानिक शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त करावा. परंतु स्थानिक शिक्षक जर आपण म्हटलं की आपल्या जर जिल्ह्यामध्ये साधारणतः जर आपण 200 शाळांमध्ये जर बंजारा बोली भाषिक विद्यार्थी असतील तर 200 शिक्षक स्थानिक आपल्याला कदाचित मिळणार नाही. म्हणून ह्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला तिथला शिक्षक तयार करणं किती महत्वाचं आहे हे संतोष ठाकूर सरांना कळलं आणि त्यांनी छानशी संतोष पवार असतील, आपले संजय पवार सर असतील, कविता मॅडम असतील, आपल्या सगळ्या टीम मधली ही सगळी मंडळी त्यांनी एकत्रित घेतली. विशेष करून कौतुक मला करावंसं वाटेल की आपल्या अहमदपूरच्या BO साहेबांचं की त्यांनी लीड घेऊन की ह्या आमच्याकडच्या ह्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हाला ही उपाययोजना केल्या गेली पाहिजे. म्हणून ह्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला तिथला शिक्षक तयार करणं किती महत्वाचं आहे हे संतोष ठाकूर सरांना कळलं आणि त्यांनी छानशी संतोष पवार असतील, आपले संजय पवार सर असतील, कविता मॅडम असतील, आपल्या सगळ्या टीम मधली ही सगळी मंडळी त्यांनी एकत्रित घेतली. विशेष करून कौतुक मला करावंसं वाटेल की आपल्या अहमदपूरच्या BO साहेबांचं की त्यांनी लीड घेऊन की ह्या आमच्याकडच्या ह्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हाला ही उपाययोजना केल्या गेली पाहिजे हे जेव्हा आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळेल तर अशा प्रकारच्या कृती पुस्तिका तयार होतील आणि आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ही खूप महत्वाची भूमिका आपण शिक्षण क्षेत्रातले सर्वच जण निभावू. एक माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण आपल्या समोर देते की भाषिक अडचण कशी येते मुलांना. मी जसं सरांनी म्हटलं की किनवट तालुक्यामधल्या एका छोट्याशा 100 तांड्याच्या वस्तीमधल्या गावामधनं मी आले आणि डायरेक्ट सोलापूरला शिक्षणासाठी गेले. आता तुम्ही जर पाहत असाल की सोलापूर फार अंतर नाहीये, पण तिथल्या मराठीमध्ये आणि लातूरच्या मराठीमध्ये पण बरंच अंतर आहे. आणि मी किनवट तालुक्यातून आली आणि त्याच्यातनं गोंडी भाषेचा प्रभाव तिथे बऱ्यापैकी आहे आणि विदर्भीय भाषा पण त्या ठिकाणी बोलल्या जाते. त्याच्यामुळे माझी जी भाषा होती ती मले तुलेची भाषा होती. मले असं करायचं, तुले तसं करायचं, जसं मापारी सर या ठिकाणी उदाहरण देत होते. तर अशा प्रकारची माझी भाषा आणि सोलापूरच्या चांगल्या नामांकित शाळेमध्ये मला जेव्हा टाकलं गेलं तर खूपदा मी जेव्हा उत्तर द्यायला उठायचे तर सगळे मुलं मला हसायचे, कारण माझी मराठी भाषा ही शुद्ध नव्हती त्यांच्या तुलनेने. आणि ते करत असताना मला खूपदा असं गुजरेपणा यायचं की नाही आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपण उत्तर द्यायचं नाही. म्हणून अशी लाजरी गुजरी जर विद्यार्थी आपल्या शिक्षण व्यवस्थेने तयार केली तर ती मुलं आपली इथपर्यंत येण्यासाठी धाडसच करणार नाही आणि ते धाडस करण्याची संधी आज लातूर जिल्ह्याने विद्यार्थ्यांना दिलेली आहे.
तर हे महत्वाचं काय आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक त्याची स्टोरी असते, त्याचं एक काहीतरी असं व्यक्तिमत्व ते जेव्हा जडणघडणीमध्ये गेलेलं असतं तर त्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा वाटा होऊन गेलेला असतो आणि या वाट्याचे पायी आपण सगळेजण झालेले आहात. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की जसं सर म्हणाले की बंजारा भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव झालेला आहे, अनेक भाषा त्याच्यामधनं तयार झालेल्या आहेत. तर मराठी भाषेचा पण प्रभाव, इंग्रजी भाषेचा प्रभाव, हिंदी भाषेचा प्रभाव, अशा अनेक भाषांचा प्रभाव या भाषेवर आहे. परंतु तरी सुद्धा आपण छानशी कृती पुस्तिका तयार केली आणि आपण अध्ययन स्तरावर पण काम केलेलं आहे, त्याची पण कृती पुस्तिका आपण छानशी तयार केलेली आहे. सगळे उद्दिष्टांना घेऊन NEP असेल, NCF असेल, निपुण भारत असेल, या सगळ्या अनुषंगाने FLN असेल, साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यावर जे आपण काम करत आहात ते काम वाखाणण्याजोगं आहे आणि या कामासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण आलात या ठिकाणी, आम्हाला बोलवलं. आम्ही दोन्ही दाम्पत्य सरांनी म्हटलं की मी बंजारा आपल्या सर्व इतिहासावर प्रकाश टाकतो. मी म्हणाले की मी शिक्षण खात्यात काम करते, मी शिक्षणाच्या अनुषंगाने बोलते. वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून, नाही तर खूप सारे अनुभव अशी होती की जेव्हा शाळांमध्ये जाते तर शाळांमध्ये जेव्हा तांड्यावरच्या एखाद्या शाळेवर जाते ते तिथल्या शिक्षकांची धडपड असते की त्या मुलांना कसं समजून सांगू आणि याडी म्हणजे काय, बाप म्हणजे काय त्यांना समजून सांगू, बा म्हणजे काय, याडी म्हणजे काय, बरोबरच. कारण ये से बातें करतो म्हणा, मारतांडेप कायचं, मारतांडेप काही शिकावचं, मारतांडेप काही खायमावचं, मारतांडेप खूप एरावावचं. आपल्यालाच आम्हाला महिला जे येतात आणि मॅडम मार सत्कार केली, खूप छान वाटलं. कारण कसं होतं की व संस्कृती जगतो म्हणा म्हणताना एक उत्साह वर संचार जायचं आणि जण मग एक संचालक पदे काम करायचो आणि उभी इंग्रजी विषय सारखे संचालक विषय काम करे वाला संचालक पदे सारू काम करायचो आणि जना मॅडम की मैडम तुम आओ हमारी एक कृति पुस्तिका प्रकाशन है, तो मला बाकीचे काम नगण्य वाटेल की वर म्हणजे आणखी अरे कधीतरी आपणही बोली भाषा कुठेतरी आपल्या बोली भाषेवर काम होत आहे आणि आपलं गरज आहे की आपण त्या ठिकाणी कारण आपल्या समाजासाठी तर आपण काम करतोच. कविता राठोड मॅडम काम करतील त्या या समाजातून जन्माला आलेल्या आहेत, डॉक्टर सुनीता राठोड मॅडम काम करतील ते ह्याच समाजातून जन्माला आलेले आहेत. पण जेव्हा अनमोल साहेबांसारखे लोक काम करतात ते स्वतः लीड घेऊन या पद्धतीने जेव्हा काम करतात आणि त्यांना साथीला साथ जेव्हा शिक्षण विभागाने डाएट देतं आणि अशा प्रकारची उत्कृष्ट निर्मिती जेव्हा होते तर खरंच ती उत्कृष्ट निर्मिती वाखाणण्याजोगी आहे आणि तो मोह मला आवरता आला नाही म्हणून मी आज उपस्थित राहिले. मला आज आनंद होत आहे की जर मी आले नसते तर कदाचित एवढ्या छान अशा सगळ्या लोकांशी मला संवाद साधता आला नसता आणि माझ्याही जीवनातले असे प्रसंग तुमच्या समोर शेअर करता आले नसते. बंजारा लोकसाहित्यावरच माझी PhD आहे. खूप सारे त्याच्यामध्ये मी बंजारा भाषा म्हणजे असा तो समाज आहे की सर जर आपल्याला सांगायचं झाल्यास मला आवडेल की म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गाणे ज्या समाजामध्ये आहेत असा हा अनोखा एक समाज आहे की जो भटकंती करत 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 वेगवेगळ्या तांड्यामध्ये तो वसावला गेला आणि त्या तांड्यामध्ये असून सुद्धा त्यांनी आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि ती संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून आपण जो हा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न फक्त लातूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही, ते महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम ही कृती पुस्तिका करणार आहे. तर या कृती पुस्तिकेच्या अनुषंगाने आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि जाता जाता फक्त एक आमच्या सर्व शिक्षण विभागाच्या टीमसाठी कारण साहेबांसाठी म्हणण्याचं धाडस करणार आहे पण आमच्या सगळ्या टीमसाठी एक शेवटी जाता जाता एक कारण उर्दू भाषेवर पण राज्य आंग्ल भाषा सध्या काम करते आहे म्हणून थोडंसं एक शेरो शायरी तुमच्या समोर पेश करते आणि थांबते. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो. खूपदा असं होतं की आपण चांगल्या माणसाच्या शोधात निघतो. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ. शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए, शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए, शायद तुमसे या ठिकाणी आपण बोलवलात आमच्या डाएटच्या प्राचार्या माझ्या मैत्रीण डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम आणि त्यांच्या टीमचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, सर्वांचे आभार मानते की आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खरं तर आपली मी माफी मागेल कारण मला माहिती आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे पुढे 2 तालुक्यामध्ये आज म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे सन्माननीय बोरपेठ
बंजारा बोली भाषा सन्मान करेवाळो आदरणीय शिवो साहेब खरो तो उंदूर काम अनमोल स और मोल कोणी करिया आणि हमार गिरी मैडमानी उपस्थित से गोर पेटे पर विचार पेटे पर विराजमान आणि कृती पुस्तिकार माई जे सहभाग नोंदाय आणि आज मन ये वातेरो गौरव वाटायचं की देश विदेशन मग 125 व्याख्यान दे मेलोचू 28 पुस्तक लखमेलोचू आणि डॉक्टर सुनीता राठोड अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनेर अध्यक्षही नेमिलीचं आणि अनेक व्याख्यान मला व सहभाग नोंदवली मिलीचं परंतु जे सन्मान आज खऱ्या अर्थेती प्राप्त करन देरो काम जब कुणसो भारतीय माहिती जगे माहिती कुणसो जिल्हा की दोवी है वो जिल्हा नाम लातूर जिल्हाच है। आदरणीय सर मी आदरणीय यासाठी म्हणतो की 28 ग्रंथ लिहून जो सन्मान जो मान आम्ही प्राप्त केला नव्हता किंवा जी अपेक्षा केली नव्हती मला वाटतं ती आज अपेक्षा लातूर जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की बंजारा समाजामध्ये किनवट तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी जन्मलेली मुलगी आज राज्याच्या राज्य अंगभाषेच्या संचालक पदावर विराजमान आहे आणि ती माझी धर्मपत्नी आहे आणि ती राज्याची नुसती संचालक नाही तर तिनेही 16 ग्रंथाचं खंडाचं लिखाण काम करत असताना 4 विषयात पीजी आणि पीएचडी लग्नानंतर केलेली आहे आणि ती आज व्यासपीठावर विराजमान आहे आणि बंजारा बोली भाषेतील कृती पुस्तिकेचं प्रकाशन आपल्यासारख्या अनमोल व्यक्तीच्या हस्ते प्रकाशित व्हावं यापेक्षा कुठलाही सन्मान मला वाटतं असू शकत नाही। मी संविधानाचे सर्व डिबेट चाललेले आहेत युट्यूबवर ते अवेलेबल आहेत। संविधान सभेमध्ये सर्वात जास्त जर डिबेट कोणत्या विषयावर जर झालं असेल विवाद जर झाला असेल तर आदरणीय आपण तर आयएस कॅडर मधून आलेले आहेत आमच्या हातून यूपीएससी एमपीएससी ची मुलं घडतात तर सर्वात जास्त डिबेट जर कोणते झाले असेल सर्वात जास्त विवादित जर कोणता विषय असेल तर मला वाटतो तो भाषा आहे। परंतु भाषा हा जरी डिबेटचा संवादाचा विसंवादाचा जरी विषय असेल तरी भाषा हाच विकासाचा आणि सुसंवादाचा मूलाधार आहे हे देखील आपल्याला विसरून चालता येत नाही। त्या कामी लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्या नेतृत्वाखाली ही कृती पुस्तिका संपादित केलेली आहे। हा एक इतिहासाचं सोनेरी पान आहे असं जरी म्हटलं तर मला वाटतं द्वंद्व कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए। मी तुम्हाला लकीशा बंजाराचं एका खंडाचं तुम्हाला भेट दिली। माझा मुंबईचा कार्यक्रम मी रद्द करून 2 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी परिस्थिती बिघडल्यामुळे मला ते कॅन्सल करून यावं लागलं आणि मला आज आनंद वाटतो की त्या लकीशा बंजाराच्या खंडावर मी जे वाक्य या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे ते उद्धृत करायला मला या ठिकाणी आवडेल। जे 16 खंडापैकी एकच खंड आणलेला आहे मी 16 आणू शकलो नाही तुम्हाला ते मी पाठवून देईल सर। द्वंद्व कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए। द्वंद्व कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए। तू है लकीशा बंजारा का वंशज तू है लकीशा गोर बली भाषा का वंशज फेक वाला ज्ञान का जहां तक जाए फेक वाला ज्ञान का जहां तक जाए। आणि अशा ज्ञानाचा भाला आदरणीय साहेब या लातूर जिल्ह्याने फेकलेला आहे आणि त्याचं नेतृत्व आपण करत आहात याचा खरा तर लातूर जिल्ह्याला या ठिकाणी अभिमान वाटायला पाहिजे। लातूर जिल्हा आम्हाला काही नवीन नाहीये। मी नांदेड विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण संचालक होतो क्रीडा संचालक होतो माहिती अधिकारी होतो इथल्या सगळ्याच महाविद्यालयामध्ये मी व्याख्यानं दिलेली आहेत। अहमदपूर सुद्धा त्याला अपवाद नाही सुनीता या ठिकाणी प्राध्यापक होती एमपीएससी होण्यापूर्वी। परंतु या ठिकाणी बंजारा बोली भाषेवर पुस्तिका यावी आणि शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव व्हावा या कामी
जरी आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकांनी पुढाकार घेतलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये त्याचा सुचोवाच, त्याचा आरंभ लातूर जिल्ह्याने केलेला आहे. कारण लातूर जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये आणि नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर होता आहे आणि राहील. आणि त्या बाबीचं या ठिकाणी महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब मला या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे. खरं तर फार छान गाणे, भाषणं आणि हे ऐकलं आणि एवढं सगळं भाषणं, गाणं वगैरे ऐकल्यानंतर माझ्यासारख्याने काही बोलावं एवढा काही विषय नव्हता. परंतु प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही बोलावलाच तर सहन तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून तुमच्या सहनशीलतेचा अधिक अंतर बघता, तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करता, 28 वर्षाचा प्राथमिक जीवनामध्ये, प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असताना जोपर्यंत तुमचे चेहरे मला बोलतील की आता थांबा, ऐक नाही किंवा याला कोण आणलं, तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. मी काही भाषण करणार नाही, तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. खरं तर ब्रिटिशांनी या भारतावर, सर तुम्हाला कल्पना असेल, या भारतावर त्यांनी 150-200 वर्ष राज्य केलं. आणि या देशावर 150-200 वर्ष राज्य करण्यापूर्वी या देशामध्ये ब्रिटिशांनी अभ्यास केला. गियर्सनने अभ्यास केला, मॅकॅव्हिलीने अभ्यास केला, वेगवेगळ्या लोकांनी अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये मॅकॅव्हिली हा भारतामध्ये येतो, गावागावामध्ये तो फिरतो, अनेक राज्य त्या ठिकाणी फिरतो आणि ब्रिटिशच्या पार्लमेंटला, बरं का, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये जाऊन तो अभ्यास करतो आणि सांगतो की भारतावर आपल्याला साम्राज्यवाद प्रस्थापित करणं अशक्य म्हटले. म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये तो बोलतोय. आणि गियर्सननी केलेल्या भाषाच्या अभ्यासाचा आणि बंजारा भाषेच्या अभ्यासाचा 22 व्हॉल्यूमचा संदर्भ देऊन तो बंजारी भाषेचाही उल्लेख करून तो त्या ठिकाणी सांगतो की बंजारा जमात ही जी आहे ही नॅशनली नाही तर इंटरनॅशनली ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये सम्मिलित असलेली ती जमात आहे. आणि ती धनी आहे, ती दानी आहे, ती न्यायदानी आहे, ती बलिदानी आहे. सिक्की इतिहासामध्ये माझ्या परिवारातील 72 लोकांनी, पवार परिवारातील लोकांनी शहादत दिलं. त्याच्यावर मल्लुकीवर एक स्वतंत्र बियाणी सुद्धा त्यांनी खंड लिहिलेला आहे. उदय सामंत साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की मॅकॅव्हिली या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी म्हणतो ब्रिटिश पार्लमेंटला, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सला, की आम्हाला आमच्या भारतावर या ठिकाणी साम्राज्यवाद प्रस्थापित करणं अशक्य आहे. आणि त्याचं कारण आहे म्हणले की ते आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सर्वांगीण दृष्ट्या भारत हा आत्मनिर्भर आहे आणि खेडी आत्मनिर्भर आहेत. भाषिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या ही खेडी आत्मनिर्भर आहेत. आणि मग त्यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की आम्हाला भारतावरचं साम्राज्यवाद प्रस्थापित करायचं. की 72 देशांवर त्यांचा साम्राज्यवाद होता, आणि इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम होता. दे वॉन्ट्स टू इस्टॅब्लिश देअर ओन अन इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम, आहे की नाही. भारतामध्ये तो प्रस्थापित त्यांना करायचा होता, कारण भारत ही सोनेरी चिडिया होती. पहिल्या शतकापासून 17व्या शतकात मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आणि विभाग प्रमुख देखील आहे. तर 17व्या शतकांपर्यंत भारताचा जीडीपी मध्ये, आंतरराष्ट्रीय जीडीपी मध्ये आमचा वाटा 33% होता. आणि मला सांगायला आवडतं की ट्रेड अँड ट्रान्सपोर्टेशन मध्ये सम्मिलित असलेल्या जातीचा त्यामध्ये 26% वाटा होता. आज भारताचा जगाच्या जीडीपी मध्ये 3.2% एवढा वाटा आहे. अमेरिकेचा $24 ट्रिलियन आहे, चायनाचा $17 ट्रिलियन आहे, 107 आउट ऑफ $1 ट्रिलियन. नाऊ वी आर ऑन ओनली 3.2%. 33%हून भारत आज 3.2% आहे. आणि तो साम्राज्य प्रस्तावित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी सांगितलं, त्यांनी उत्तर मागितलं की याच्यात कसा आपल्याला मार्ग काढता येईल. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला एखादा देश जर डुबवायचा असेल तर त्याची आम्ही करन्सी डुबवली पाहिजे, त्याची करन्सी आम्ही ताब्यात घेतली पाहिजे. त्यांनी म्हटलं की दुसरा काय मार्ग आहे. त्यांनी सांगितलं की त्या देशाची संस्कृती आम्ही डुबवली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की त्या द्वंद्व कहां तक पाला जाए, युद्ध कहां तक टाला जाए. तू है लक्की शाह बंजारा का वंशज, तू है लक्की शाह गोर बली भाषा का वंशज. फेक बाला ज्ञान का जहां तक जाए, फेक बाला ज्ञान का जहां तक जाए. आणि अशा ज्ञानाचा भाला आदरणीय साहेब या लातूर जिल्ह्याने फेकलेला आहे. आणि त्याचं नेतृत्व आपण करत आहात, याचा खरा तर लातूर जिल्ह्याला या ठिकाणी अभिमान वाटायला पाहिजे. लातूर जिल्हा आम्हाला काही नवीन नाहीये.
मी नांदेड विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण संचालक होतो, क्रीडा संचालक होतो, माहिती अधिकारी होतो. इथल्या सगळ्याच महाविद्यालयामध्ये मी व्याख्यानं दिलेली आहेत. अहमदपूर सुद्धा त्याला अपवाद नाही. सुनीता या ठिकाणी प्राध्यापक होती MPSC होण्यापूर्वी. परंतु या ठिकाणी बंजारा बोली भाषेवर पुस्तिका यावी आणि शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव व्हावा या कामी जरी आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकांनी पुढाकार घेतलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये त्याचा सुचोवाच, त्याचा आरंभ लातूर जिल्ह्याने केलेला आहे. कारण लातूर जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये आणि नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर होता आहे आणि राहील. आणि त्या बाबीचं या ठिकाणी महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब मला या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे. खरं तर फार छान गाणे, भाषणं आणि हे ऐकलं आणि एवढं सगळं भाषणं, गाणं वगैरे ऐकल्यानंतर माझ्यासारख्याने काही बोलावं एवढा काही विषय नव्हता. परंतु प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही बोलावलात तर सहन तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून तुमच्या सहनशीलतेचा अधिक अंतर बघता, तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करता, 28 वर्षाचा प्राथमिक जीवनामध्ये, प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असताना जोपर्यंत तुमचे चेहरे मला बोलतील की आता थांबा, ऐक नाही किंवा याला कोण आणलं, तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. मी काही भाषण करणार नाही, तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. खरं तर ब्रिटिशांनी या भारतावर, सर तुम्हाला कल्पना असेल, या भारतावर त्यांनी 150-200 वर्ष राज्य केलं. आणि या देशावर 150-200 वर्ष राज्य करण्यापूर्वी या देशामध्ये ब्रिटिशांनी अभ्यास केला. गियर्सनने अभ्यास केला, मॅकॅव्हिलीने अभ्यास केला, वेगवेगळ्या लोकांनी अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये मॅकॅव्हिली हा भारतामध्ये येतो, गावागावामध्ये तो फिरतो, अनेक राज्य त्या ठिकाणी फिरतो आणि ब्रिटिशच्या पार्लमेंटला, बरं का, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये जाऊन तो अभ्यास करतो आणि सांगतो की भारतावर आपल्याला साम्राज्यवाद प्रस्थापित करणं अशक्य म्हटलंय. म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये तो बोलतोय. आणि गियर्सननी केलेल्या भाषाच्या अभ्यासाचा आणि बंजारा भाषेच्या अभ्यासाचा 22 व्हॉल्यूमचा संदर्भ देऊन तो बंजारी भाषेचाही उल्लेख करून तो त्या ठिकाणी सांगतो की बंजारा जमात ही जी आहे ही नॅशनली नाही तर इंटरनॅशनली ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये सम्मिलित असलेली ती जमात आहे. आणि ती धनी आहे, ती दानी आहे, ती न्यायदानी आहे, ती बलिदानी आहे. सिक्की इतिहासामध्ये माझ्या परिवारातील 72 लोकांनी, पौर लोकांनी शहादत दिलं. त्याच्यावर मल्लुकीवर एक स्वतंत्र मी आणि सुनीतांनी खंड लिहिलेला आहे. उदय सामंत साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की मॅकॅव्हिली या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी म्हणतो ब्रिटिश पार्लमेंटला, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सला, की आम्हाला आमच्या भारतावर या ठिकाणी साम्राज्यवाद प्रस्थापित करणं अशक्य आहे. आणि त्याचं कारण आहे म्हणले की ते आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सर्वांगीण दृष्ट्या भारत हा आत्मनिर्भर आहे आणि खेडी आत्मनिर्भर आहेत. भाषिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या ही खेडी आत्मनिर्भर आहेत. आणि मग त्यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की आम्हाला भारतावर जर साम्राज्यवाद प्रस्थापित करायचं की 72 देशांवर त्यांचं साम्राज्यवाद होता आणि इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम होता. दे वॉन्ट टू इस्टॅब्लिश देअर ओन अन इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम, आहे की नाही. भारतामध्ये तो प्रस्थापित त्यांना करायचा होता. कारण भारत ही सोनेरी चिडिया होती. पहिल्या शतकापासून 17व्या 17व्या शतकात मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आणि विभाग प्रमुख देखील आहे. तर 17व्या शतकांपर्यंत भारताचा जीडीपी मध्ये, आंतरराष्ट्रीय जीडीपी मध्ये आमचा वाटा 33% होता. आणि मला सांगायला आवडतं की ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये सम्मिलित असलेल्या जातीचा त्यामध्ये 26% वाटा होता. आज भारताचा जगाच्या जीडीपी मध्ये 3.2% एवढा वाटा आहे. अमेरिकेचा $24 ट्रिलियन आहे, चायनाचा $17 ट्रिलियन आहे, 107 आउट ऑफ ट्रिलियन डॉलर. नाऊ वी आर ऑन ओनली 3.2%. 33%हून भारत आज 3.2% आहे. आणि तो साम्राज्य प्रस्तावित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी सांगितलं, त्यांनी उत्तर मागितलं की याच्यावर कसा आपल्याला मार्ग काढता येईल. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला एखादा देश जर डुबवायचा असेल तर त्याची आम्ही करन्सी डुबवली पाहिजे, त्याची करन्सी आम्ही ताब्यात घेतली पाहिजे. त्यांनी म्हटलं की दुसरा काय मार्ग आहे. त्यांनी सांगितलं की त्या देशाची संस्कृती आम्ही डुबवली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की त्या देशाची भाषा, ज्या भाषेच्या आधारानं, भाषा हा काही केवळ शब्द नाहीये बरं का, भाषा फक्त आम्ही शब्द म्हणू, जात म्हणू, पंथ म्हणू, धर्म म्हणू,
असं नाहीये ती एक संस्कृती आहे. भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीलाच आम्ही संस्कृती म्हणत असतो आणि त्या संस्कृतीच्या जोरावर आम्ही विकासाची इमली उभे करत असतो. आणि म्हणून या देशावर जर आम्हाला राज्य करायचं असेल, साम्राज्यवाद जर आम्हाला करायचं असेल, तर आम्हाला त्या देशाची भाषा नष्ट करावं लागेल. कारण त्या देशांमध्ये हजारो भाषिक बोलत असताना संस्कृत असेल, प्राकृत असेल, अपभ्रंश असेल, पेशाची असेल, मागधनी असेल, चर्षणी असेल, जी या भाषेची रसवृत्ती सा भाषेची कुपे कोजिती निभूती ते कवन झाले निवृत्ती जे रसाचे जीवन. माझ्या मराठीमध्ये संस्कृत आहे, प्राकृत आहे, अपभ्रंश आहे, पेशाची आहे, मागधनी आहे, चर्षणी आहे, अशा 6 भाषाचं एकत्रित मिश्रण असलेली माझी मराठी, माझी देवनागरी लिपी ही एवढी समृद्ध जर असेल तर त्या भाषेच्या जोरावर, तो संवादाच्या जोरावर प्रामुख्यानं व्यक्ती हा विकास साधू शकतो. भाषाशिवाय काही नाहीये, भाषाशिवाय काही नाहीये. आणि म्हणून हरिश्चंद्र भारतेंदू हरिश्चंद्र ह्या भाषेचा एक काळ येऊन गेला आणि त्या हरिश्चंद्र भारतेंदूंनी या ठिकाणी सांगितलं की तिच्या भाषेची जे काही गोष्ट आहे, आम्हाला जर हे करायचं असेल, विकास करायचा असेल, तर निज भाषा उन्नते सब भाषो का मूल, बिना भाषा निज वहा कोई नाही विकास का सूल. म्हणजे या ठिकाणी तुमची निज भाषा जी आहे, तुमची जी मातृभाषा आहे, तुमची जी बोली भाषा आहे, त्या बोली भाषेच्या आधारावरच प्रामुख्यानं तुम्हाला संवाद साधता येतो, तुम्हाला शिकता येतं, शिकवता येतं, विकास करता येतं. ती ज्ञानभाषा आहे बरं का, ती प्रमाण भाषा आहे, ती विज्ञानाची भाषा आहे, ती संशोधनाची भाषा आहे. आणि म्हणून ब्रिटिशांनी पहिला घाव हा भाषेवर केला. मग शिक्षण व्यवस्था असेल, न्याय व्यवस्था असेल किंवा सगळ्या व्यवस्थेमध्ये इंग्रजी भाषा केली आणि इंग्रजी भाषा आम्हाला येत नव्हती. आणि म्हणून भाषेवर संकट आलं. त्यामुळं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या जो भारत आत्मनिर्भर होता तो मोडकळीस आला. आणि म्हणून भारत हा पारतंत्र्यामध्ये गेला आणि भाषेच्या जोरावर त्यांनी या ठिकाणी आमच्या देशावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे भाषेकडं आम्ही केलेलं दुर्लक्ष म्हणजे शैक्षणिक धोरणांमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्यानं भाषेवर जोर दिलेला आहे, बोली भाषेवर जोर दिलेला आहे. कारण जो बालक असतो आणि जो पालक असतो आणि जो शिक्षक असतो याच्यामध्ये बालक किती काळ राहतो, तर बालक फार कमी काळ राहतो याच्या सानिध्यामध्ये, शिक्षकाच्या सानिध्यामध्ये. तो अधिक काळ कुटुंबाचा असतो. आणि मग कुटुंबाची जी भाषा असेल तीच ज्ञान भाषा, तीच बोली भाषा, तीच प्रमाण भाषेमध्ये जर त्याला मी रूपांतरित करू शकलो तरच या ठिकाणी आम्हाला आमच्या देशाचा विकास या ठिकाणी साधता येतो. अन्यथा आम्हाला त्या देशाचा विकास या ठिकाणी साधता येत नाही. म्हणून भाषेला आम्ही खऱ्या अर्थानं, बोली भाषेला आम्ही उत्तेजन जर दिलं तर मला वाटतं शिक्षणामधला सगळ्यात मोठा जो अडसर ब्रिटिशांनी निर्माण केलेला होता तो अडसर आम्हाला जर दूर करायचा असेल तर प्रत्येक बोली भाषेला या ठिकाणी आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे, आमच्या शिक्षणामध्ये अंतर्भाव केला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही नुसती बंजारा भाषाच नाही तर अनेक ज्या बोली भाषा आहेत, अनेक हजारो जे बोली भाषा आहेत, तर त्याचा अंतर्भाव मी केला पाहिजे. एक बाब. दुसरी एक महत्वाची बाब या ठिकाणी मला नमूद करायला तुम्हाला आवडेल की बंजारा ही काही केवळ बोली भाषा नाहीये बरं का, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर बंजारा ही अनेक भाषेचं एक एकत्रित मिश्रण आहे. कारण घुमंतू जनजाती होत्या, देशभर नाही जगभर व्यापार करायच्या. आणि देशभर नाही जगभर ज्यावेळेस व्यापार करायचा त्या त्या राज्यांमध्ये त्या प्रस्थापित व्हायच्या. म्हणजे आम्ही रोमानी जिप्सी बंजाराचं जरी आपण म्हटलं तर जगभर व्यापार करणाऱ्या जमातींनी त्यांच्या भाषेसोबत आपली भाषा विकसित केली आणि आपल्या भाषेसोबत त्यांची भाषा विकसित केली. म्हणजे भाषेचं आदान प्रदानाचं, व्यापाराचं आदान प्रदानाचं साधन म्हणून प्रामुख्याने बंजारा भाषिकांनी हे केले. मी परवा कुरुक्षेत्राला गेलो होतो आणि मला मनोहर खट्टर साहेबांनी बोललेलं होतं. त्या ठिकाणी लखीशा बंजाराचं द्वितीय प्रतीचं उद्घाटन त्यांच्याकडे झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात मोठी लखीशा बंजाराची जयंती घेतली. ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये दिल्लीची सगळी जागा त्यांची आहे. संशोधनात्मक पातळीवर जर आपण पाहिले 1911ला ती ऍडव्होट केली, मग आवेदन दिलेले आहे, त्याच्यावर स्वतंत्र ग्रंथ आम्ही काढलेला आहे. त्या प्रश्नांमध्ये शेवटी मी हे केलेलं आहे. मला या गोष्टीचं दुःख वाटायचं. मी आश्रमामध्ये, जयप्रकाश नारायणच्या आश्रमामध्ये 3 वर्ष होतो. मी मॅट्रिकला हॅट्रिक केलेला विद्यार्थी आहे बरं का. का एकच पुस्तक मिळालं, तेवढंच वाचलं, तेवढी परीक्षा देऊन गेलो आश्रमामध्ये. 3 वर्ष आलोच नाही, परत आलो, दुसरी परीक्षा दिली. म्हणजे मॅट्रिक मध्ये हॅट्रिक करणारा मी व्यक्ती, याला प्रामुख्यानं कशाची चोट लागलेली होती. राजू दीक्षित माझ्यासोबत होते जयप्रकाश नारायणच्या आश्रमामध्ये वेडचीच्या.
आणि त्या ठिकाणी मला संशोधनाचे पाढे इथं 10वीला असताना मला शिकता आले आणि 3 वर्ष मी त्या ठिकाणी घातले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही नोमॅड्समध्ये काम करा, बंजारामध्ये काम करा. म्हणजे गियर सरनी जर 1897 मध्ये जर बंजारा भाषेवर जर 2 खंड प्रकाशित केलेली असतील, एम्ब्रॉयडरीवर ब्रिटिशांनी त्यावेळेस काम केलेलं असेल, तर त्यांनी त्याचा अभ्यास काय केला, त्याच्यावर त्यांनी त्याचं काम केलं. कारण या भाषेच्या जोरावर, त्यांच्या जातीच्या उतरंडीच्या जोरावर त्यांना इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम प्रस्थापित करता येत होता आणि म्हणून संशोधनाची शोध त्या ठिकाणी पेटली. आणि मला या गोष्टीचं दुःख वाटतं की नारायणभाई, महात्मा गांधीची शिवे सचिव नारायणभाई देसाई जे होते, महादेवभाई देसाईचे सुपुत्र, त्यांच्यासोबत मला राहता आलं आणि त्यांनी सांगितले की अशोक तू बंजारा भाषिकाच्या इतिहासावर काम कर, त्याच्यामध्ये खूप सारं काम करण्यासारखं आहे. मला सगळ्याला आनंद वाटतो साहेब की मागच्या 28 वर्षामध्ये 28,000पेक्षा जास्त डॉक्युमेंटेशन, 30 लाखापेक्षा जास्त खर्च. डॉक्टर सुनीता राठोड माझ्या पत्नीने आम्ही उत्पन्नातला निम्मा वाटा, कोणाची 1 रुपयाची देखील आम्ही मदत घेतली नाही बरं का. आणि ते खंड 16 आम्ही प्रकाशित केलेले, 40 खंडाचं काम आणखीन बाकी आहे. मग असा दैदिप्यमान इतिहास असलेला समाज हा गुन्हेगार कसा असू शकतो? 12 ऑक्टोबर 1871 ब्रिटिशांनी बंजारा जमातीवर आणि घुमंतू जनजातीवर 163 जातीवर आणि इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम लादण्यासाठीच गुन्हेगार जमात कायद्यामध्ये त्यांना बंदिस्त केलेलं होतं. म्हणजे ज्या जातीचं महत्व नाही त्यांना बंद करण्याचं काय यांना काम पडलं? म्हणजे त्या अडचण होत्या याच्या साम्राज्याच्या विरोधामध्ये. या जमाती गुन्हेगार कशा असू शकतात या गोष्टीची चावल मला लागली, चीड होती आणि त्या चिडीपोटी मी जाऊन हे पाहिलं. ते केवळ जातीचा इतिहास नाहीये, एका समाजाचा इतिहास नाही, एका राज्याचा इतिहास नाही, एका देशाचा इतिहास नाही, तो जगाचा इतिहास असतो. इतिहास हा इतिहासच असतो, तो जातीचा नसतोच, तो देशाचाच इतिहास असतो. आणि असा देदीप्यमान स्वर्णिम बंजारा इतिहास, गोल्डन हिस्ट्री ऑफ द बंजारा मला इस्टॅब्लिश करत असताना जी आनंद यात्री मी या ठिकाणी आम्ही दोघं काम करत असतो, त्याच्यातून आम्ही मरेपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही. आणि अशा बंजारा समाजावर, अशा बोली भाषेवर एखाद्या जिल्ह्याने कृतिपुस्तिका प्रकाशित करावी आणि त्याच्यातला सहभाग जर मी पाहिला, जो इन्क्लुझिव्ह सहभाग जर पाहिला, सगळ्यांचा एकत्रित अशा पद्धतीनं त्यांनी जो नोंदवलेला जो सहभाग आहे आणि त्याच्यातून कृतियुक्त कार्यक्रम, तुम्ही जो रचनात्मक कार्यक्रम जो हाती घेतलेला आहे, हा रचनात्मक कार्यक्रम आदरणीय सर हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो पोहोचला पाहिजे. देशाने देखील नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे आणि तो अंतर्भाव करण्यासाठी संशोधनात्मक पातळीवर, ग्रंथाच्या पातळीवर आम्हाला 125 युट्यूबवर माझे व्याख्यानं आहेत. त्या व्याख्यानाची दखल अनेक शासनाने घेतली, राष्ट्रीय इदाते आयोगाने घेतली. इदाते आयोगासाठी देखील नोमॅड्स टुवर्ड्स द स्टॅट्युटरी सेफगार्ड नावाचा एक 300 प्रश्नाचा मला ग्रंथ लिहिता आला. वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड भारत सरकारने केलं, महाज्योती योजना महाराष्ट्र सरकारने केली, बंजारा अकॅडमी महाराष्ट्र शासनाने केली. आणि मला सांगायला या ठिकाणी आवडतं की आज नगारा भवन कार्यक्रमाचा पंतप्रधानाच्या हस्ते 5 तारखेला जे नगारा भवन निर्माण कार्यक्रम, म्हणजे 700 कोटीचा जो कार्यक्रम आहे, तो राष्ट्राला अर्पण या ठिकाणी केला जातो. त्या संत सेवालाल महाराजांवर देखील मला ग्रंथ प्रकाशित करता आला. आणि म्हणून अशा हस्तपुस्तिका, अशा कृतियुक्त कार्यक्रम या लातूर जिल्ह्याने या ठिकाणी हाती घेतलेला आहे. त्या उपक्रमास माझ्या खूप खूप अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत. आणि हे उजडा हुआ चमन जाता जाता मला या ठिकाणी म्हणता येईल, हे उजडा हुआ चमन, हे उजडा कारवा सेलार वस्तुकेने ग्रंथ लिहिलेला आहे. बंजारा नावावली तर नजीर अकबराबादीनं जगाचा सगळ्यात मोठा साहित्यिक ज्याला आपण म्हणत असतो, की त्यांनी बंजारा नामावली ग्रंथ, म्हणजे त्याच्यावर एक दीर्घ काव्यच लिहिलं. त्या बंजारा नामावलीवर आम्हाला एक 99 पेजेसची पुस्तिका आम्ही संपादित केली. देशातल्या साहित्य अकादमीच्या सगळ्या राष्ट्राच्या अध्यक्षांनी एकत्रित मिळून मुंबईला आम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन बंजारा नामावलीला प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं. म्हणजे बंजारा समाज, जात, धर्म, पंथ ती केवळ व्यक्तिगत बाब नाही, ती संपत्ती देशाची आहे, जगाची आहे. आणि म्हणून अशा संपत्तीमध्ये तुम्ही देखील सिंहाचा वाटा सर तुम्ही उचललेला, खालीचा वाटा उचललेला आहे. आणि समाज आणि देश या मार्गानेच तो प्रगती करेल असा दुर्दम्य इच्छा या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही या ठिकाणी जागृत केलेली आहे. शैला रस्तोगी नावाच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यकाराने म्हटलेलं आहे, ये उजड़ा हुआ चमन, ये उजड़ा कारवा, ये उजड़ा हुआ चमन, ये उजड़ा कारवा, कोई भी नहीं है हम पर मेहरबा. म्हणजे 1871 जो गुन्हेगारी कायदा लादला, 150 वर्ष झाली. आम्ही 150 वर्ष गुन्हेगार जमात कायद्यातील आम्ही साजरा केला सर. म्हणजे आम्हाला गुन्हेगार ठरवलं, आम्ही गुन्हेगार नाही. म्हणून 16 खंड जर त्याच्यावर प्रकाशित झाली असतील देशभक्तीच्या इतिहासाचा,
बरं का. तर तो जमात, ती जात, तो धर्म, तो कसा गुन्हेगार असू शकतो आणि जन्मता पाळण्यातला बल कसा गुन्हेगार असू शकतो. आणि म्हणून या भाषेच्या उपक्रमाच्या निमित्तानं त्या समाजाचा, संस्कृतीचा इतिहास देखील इतर समाजासमोर जातो आणि चांगल्या गोष्टीचं, मूल्याचं आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने अनुसरण करत असतो. आणि या अनुसरण करण्यातल्या उपक्रमामधली छोटीशी काय असते ना पुस्तिका, ती या ठिकाणी आपण प्रकाशित केलेली आहे. म्हणून हे उजळा वचन उजळा कारवा, कोई भी नहीं हम पर भयबा, पीड़ा जगी जगीसी, पीड़ा जगी जगीसी, ये बंजारा जिंदगी, बंजारा जिंदगी. ऐसा सैलर रस्तोगीने अंतर्मनातील जे काही तिचं शल्य होतं, दुसऱ्या भाषिक व्यक्तीने ते त्याच्यावर लिहावं. नजीर अकबराबादीने प्रामुख्याने त्याच्यावर दीर्घ काव्य असं लिहावं, बरं का. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की एक नाही सर एक 200 इतिहासकारांनी बंजारा समाजाच्या इतिहासाविषयी त्यांनी मत त्या त्या काळामध्ये व्यक्त करावं. एकत्रित नव्हतं, आम्ही एकत्रित केलं ते. असा बंजारा बोली भाषेच्या संदर्भामध्ये ती बोलीच भाषा नाही, तर ते अनेक भाषेचं ते एकत्रित मिश्रण आहे. कारण शीख बंजारा आहे, सुगाली बंजारा आहे, ढाडी बंजारा आहे, नावी बंजारा आहे, सोनार बंजारा आहे, लबान बंजारा आहे, लंबाडी बंजारा आहे. अशा 50 नावांनी स्कॅटर्ड असलेला हा समाज सगळ्याच राज्यामध्ये तो विस्तारलेला आहे. आणि अशा देशामध्ये लोक किती लोकसंख्या सांगतात. मी UGCचा एक 2.5 कोटीचा प्रोजेक्ट केला सर, आणि त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या राज्याच्या बंजारा समाजाची लोकसंख्या, इतर समाजाची लोकसंख्या मी सांगितली. महाराष्ट्रामध्ये 1,10,00,000 हा जर समाज असेल आणि देशामध्ये तो 7.5 कोटीचा जवळपास जर तो समाज असेल, तो समाज गुन्हेगार कसा असू शकतो, तो समाज दुर्लक्षित कसा असू शकतो. आणि त्या देशामध्ये एकही प्रतिनिधित्व नाही, एकच खासदार आहे. मागे एकच होता, महाराष्ट्रातून एकही खासदार नाहीये किंवा प्रतिनिधित्व देत नाहीये. असो, तो राजकीय विषय आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये हे काम करत असताना मी ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पवार दाम्पत्यांनी हे काम हाती घेतलेलं होतं, त्याचा सुवर्णकाळ आज आलेला आहे. त्या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदार आहेत. त्याबद्दल या ठिकाणी आपण या उपक्रमाला आशीर्वाद दिलात सर. तुमचं सहकार्य सदोदित अशा इतर भाषेच्या संदर्भात देखील असो राहावं, एवढीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता मला एकच गोष्ट म्हणायची आहे की भाषेचं महत्त्व. तुस्तुनामी आलेली होती, तुस्तुनामीमध्ये त्या आदिवासी भाषा येणारी एकच म्हातारी जिवंत होती आणि त्या तुस्तुनामीमध्ये अनेक शहरं मृतपाय झाली, वाहून गेली. पण त्या ठिकाणी आदिवासी असणारे बांधव त्या ठिकाणी मेले नाही, कारण ते पोहून बाहेर पडले. आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे ज्ञान त्या म्हातारीला होतं. ते म्हातारी मेली म्हणजे गेली. म्हणजे भाषेतलं जे ज्ञान आहे ते प्राचीन काळापासून आहे. ते एका दिवसामध्ये भाषा जन्माला आलेली नाही. हजारो ज्या भाषा जन्माला आलेल्या आहेत त्या आपल्या गरजेपोटी, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरजी शोधाची जननी असते. आणि या गरजेपोटीच या भाषेचा जन्म झालेला आहे. माझी संस्कृती मोठी आहे याचं सगळ्यात मोठं जर उदाहरण मला द्यायचं असेल, माझी संस्कृती भारताची मोठी आहे, दैदिप्यमान आहे, स्वर्णिम आहे असं मी ज्यावेळेस म्हणत असतो, तर ते कशाच्या जोरावर म्हणत असतो, तर ते भाषेच्या आणि भाषेच्या जोरावर. भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात जगाच्या पाठीवर तेवढ्या भाषा कुठल्याच देशामध्ये बोलल्या जात नाहीत. एवढ्या भाषेला जन्म देणारा माझा देश, माझा हिंदुस्थान, बरं का. हा गरीब कसा असू शकतो, तो गुन्हेगार कसा असू शकतो, तो मागे कसा पडू शकतो. म्हणून बंजारा भाषेला प्रामुख्यानं साहित्यामध्ये, संशोधनामध्ये, पुरस्कारामध्ये योगदान देता यावं म्हणून भारत सरकारने साहित्य अकादमी आता प्रत्येक राज्यांमध्ये त्यांनी आता पुरस्कार देण्याची योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आणि शासन या ठिकाणी पुढाकार घेतं आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बंजारा भाषेची जर निवड केली, तुमचा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी मला व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. मला बोलवला, माझा सन्मान केला, मला गेल्या अर्धा पाऊण तासापासून आपण सहन केलात. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता ज्या मल्लुकी ग्रंथाचं आम्ही 318 पृष्ठाचं लेखन केलं, मल्लुकी मिली बादशाह अकबर से जिन्हों बेटी कर बिटलाई, धड़ा पर सोरी काटा करोडा, 16 जातियों में सन्मान कराई. मल्लुकी मिली बादशाह त्याचं ते एकत्रित मिश्रण आहे. कारण शीख बंजारा आहे, सुगाली बंजारा आहे, ढाडी बंजारा आहे, नावी बंजारा आहे, सोनार बंजारा आहे, लबान बंजारा आहे, लंबाडी बंजारा आहे. अशा 50 नावांनी स्कॅटर्ड असलेला हा समाज सगळ्याच राज्यामध्ये तो विस्तारलेला आहे. आणि अशा देशामध्ये लोक किती लोकसंख्या सांगतात. मी UGCचा एक 2.5 कोटीचा प्रोजेक्ट केला सर, आणि त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या राज्याच्या बंजारा समाजाची लोकसंख्या, इतर समाजाची लोकसंख्या मी सांगितली. महाराष्ट्रामध्ये 1,10,00,000 हा जर समाज असेल,
आणि देशामध्ये तो 7.5 कोटीचा जवळपास जर तो समाज असेल, तो समाज गुन्हेगार कसा असू शकतो? तो समाज दुर्लक्षित कसा असू शकतो? आणि त्या देशामध्ये एकही प्रतिनिधित्व नाही, एकच खासदार आहे. मागे एकच होता, महाराष्ट्रातून एकही खासदार नाहीये किंवा प्रतिनिधित्व देत नाहीये. असो, तो राजकीय विषय आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये हे काम करत असताना मी ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पवार दाम्पत्यांनी हे काम हाती घेतलेलं होतं त्याचा सुवर्णकाळ आज आलेला आहे. त्या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदार आहेत. त्याबद्दल या ठिकाणी आपण या उपक्रमाला आशीर्वाद दिलात सर. तुमचं सहकार्य सदोदित अशा इतर भाषेच्या संदर्भात देखील असो राहावं एवढीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता मला एकच गोष्ट म्हणायची आहे की भाषेचं महत्त्व. त्सुनामी आलेली होती. त्सुनामीमध्ये त्या आदिवासी भाषा येणारी एकच म्हातारी जिवंत होती आणि त्या त्सुनामीमध्ये अनेक शहरं मृतपाय झाली, वाहून गेली. पण त्या ठिकाणी आदिवासी असणारे बांधव त्या ठिकाणी मेले नाही, कारण ते पोहून बाहेर पडले. आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे ज्ञान त्या म्हातारीला होतं. ते म्हातारी मेली म्हणजे गेली. म्हणजे भाषेतलं जे ज्ञान आहे ते प्राचीन काळापासून आहे. ते एका दिवसामध्ये भाषा जन्माला आलेली नाही. हजारो ज्या भाषा जन्माला आलेल्या आहेत त्या आपल्या गरजेपोटी, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरजी शोधाची जननी असते. आणि या गरजेपोटीच या भाषेचा जन्म झालेला आहे. माझी संस्कृती मोठी आहे याचं सगळ्यात मोठं जर उदाहरण मला द्यायचं असेल, माझी संस्कृती भारताची मोठी आहे, दैदिप्यमान आहे, स्वर्णिम आहे असं मी ज्यावेळेस म्हणत असतो तर ते कशाच्या जोरावर म्हणत असतो तर ते भाषेच्या आणि भाषेच्या जोरावर. भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात जगाच्या पाठीवर तेवढ्या भाषा कुठल्याच देशामध्ये बोलल्या जात नाहीत. एवढ्या भाषेला जन्म देणारा माझा देश, माझा हिंदुस्थान, बरं का. हा गरीब कसा असू शकतो? तो गुन्हेगार कसा असू शकतो? तो मागे कसा पडू शकतो? म्हणून बंजारा भाषेला प्रामुख्यानं साहित्यामध्ये, संशोधनामध्ये, पुरस्कारामध्ये योगदान देता यावं म्हणून भारत सरकारने साहित्य अकादमी आता प्रत्येक राज्यांमध्ये त्यांनी आता पुरस्कार देण्याची योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आणि शासन या ठिकाणी पुढाकार घेतं आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बंजारा भाषेची जर निवड केली, तुमचा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी मला व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. मला बोलवला, माझा सन्मान केला, मला गेल्या अर्धा पाऊण तासापासून आपण सहन केलात. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता ज्या मल्लुकी ग्रंथाचं आम्ही 318 पृष्ठाचं लेखन केलं, मल्लुकी मिली बादशाह अकबर से जो बेटी बिटलाई, धड़ा पर सूरी काटा करोड़ा, 16 जातियों में सन्मान कराई. मल्लुकी मिली बादशाह अकबर से जो बेटी को बिटलाई, धड़ा पर सूरी काटा करोड़ा, 16 जातियों में सन्मान कराई. हिंदे रत्न ऊपर से ताम्रपट, हिंदे रत्न ऊपर से ताम्रपट, 16 जातियों में बंजारा मल्लुकी दागड़ी ली आई. मल्लुकी मिली बादशाह अकबर से जो बेटी को बिटलाई, धड़ा पर सूरी काटा करोड़ा, 16 जातियों में सन्मान कराई. अशा बंजारा जमातीतली अकबरकालीन त्या काळातला सगळ्यात सर्वोच्च सन्मान जर माझ्या मुलुकीने, माझ्या परिवारातल्या पवार परिवारातल्या मुलुकीने जर मिळवलेलं असेल, त्याच्यावर जर चित्रपट होत असतील, नक्कीच्यावर जर चित्रपट होत असतील, अशा बंजारा बोलीच्या भाषेच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहे. हा स्वर्णिम पुढाकार आहे. मी आपलं परत पुनश्च आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. मला या जिल्ह्यांनी परत अनेक वर्षानंतर बोलावला आणि माझा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तर म्हणजे आपण आणखी आम्ही 10 मिनिटे एखादा प्राध्यापक व्याख्यानाला उभं टाकल्यानंतर APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.